नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय पहिला यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवणार आहेत आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगणार आहेत. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. बापकोपो ब्राह्मणाचा, शापे अधिकारो ब्रह्मज्ञानाचा, तयांच्या चरणी काया वाचा, निजभावाचा नमस्कारू. ब्रह्माहुनी ब्राह्मण थोरू, हे मीच काय फार करू. परी हृदयी अद्यापि श्रीधरू, चरणालंकारू मिरवितू. मनोनी ब्रह्माचा देवो ब्राह्मणू, हा सत्य सत्य माझा पणू. या लागी वेदरूपे नारायणू, उदरा येऊन वाढला. मनोनी ब्राह्मण भूदेव, हे ब्रह्मीचे निजावेव. येथे न भजती ते मंददेव, अति निदेव अभाग्य. ब्राह्मण प्रतापाचा नवलावो, तीही आज्ञाधारकू केला देवो. प्रतिमा प्रतिष्ठेसी पहाहो, प्रकटे आविर्भावो मंत्रमात्रे. तव संत म्हणती काय पहावे, जे स्थवनी रचिसी भावे. तेथे प्रमेय काढिसी नित्य नवे, साहित्य लाघवे साचार. गणेशो आणि सरस्वती, बैसविली ब्रह्मपंक्ती. तैशीच संत स्तवनी स्तुती, ऐक्यवृत्ती वदलासी. पाठी कुल आणि कुलदैवत, स्तवनी वदलासी जे कथा. ते ऐकतांची चित्तचिंता, विसरे सर्वथा श्रवणेची. जो सद्भावो संतचरणी, तोची भावो ब्राह्मणी. सुखी केले गुरुस्तवनी, धन्यवानी पय तुझी. तरी तुझेनी मुखे श्री जनार्दन, स्वये वदत आहे आपण. हे बोलतांची खुन, कडली संपूर्ण आम्हांसी. चढत प्रमेयाचे भरते, ते नावेक आवरोनी चित्ते. पुढील कथा निरूपणाते, करी निश्चिते आरोहण. विसरलो होतो हा भावो, परी भला दिधला आठवो. याची लागी सद्भावो, तुमचे चरणी पहाहो ठेविला. कुणी देखाल जे जे जेथे, ते ते करावे पुरते. सज्जनां माझी सरते, करावे माते ग्रंथार्थ सिद्धी. ते म्हणते भला रे भला नेटका, वरवी ही आया आली ग्रंथपीठिका. आता संस्कृतावरी टीका, कवी पोषकावदे वाहिला. याची बोलावरी माझा भावो, ठेवूनी पावलो पायांचा ठावो. तरी आज्ञा सारिखा प्रस्तावो, करीन पहाहो कथेचा. तरी नैमी शारण्या आतू, शौनकादिकां प्रति मातू. सुत असे सांगतू, गतकथार्थू अन्वयो. आता या ओवींचा अर्थ. ब्राह्मणांचा क्रोध मोठा विलक्षण. त्यांनी शापाच्या मिशाने परीक्षितीला ब्रह्मज्ञानाचा अधिकार दिला. मी त्यांच्या चरणांना काया वाचा मनाने भक्तिभावपूर्ण नमस्कार करत आहे. ब्राह्मणाहून ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, याविषयी मी काय सांगावे. साक्षात श्री विष्णूही हृदयावर श्रीवत्सलांचन अद्यापि मिरवतात, म्हणून ब्राह्मण ब्रह्माचाही देव होय. हा माझा सिद्धांत अगदी खरा आहे. म्हणून नारायण वेदरूपाने ब्राह्मणांच्या उदरी येऊन वृद्धिंगत झाले. यास्तव ब्राह्मण हे पृथ्वीवरचे देव आहेत, ते साक्षात ब्रह्माचे अवयव आहेत. असे असताना त्यांना जे भजत नाही, ते मूढमती, अभागी व दुर्दैवी आहेत. ब्राह्मणांचे सामर्थ्य किती विलक्षण आहे ते पहा. त्यांनी देवांनाही आज्ञाधारी बनविले आहे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना केवळ ब्राह्मणांच्या मंत्रांनीच त्या मूर्तीत दैवत्व येते. तेव्हा संत म्हणाले की यात काय पाहायचे आहे. तू स्तवनाने भक्तीने जो भाव प्रगट करत आहेस, त्यात चातुर्याने साहित्याचे नवनवीन सिद्धांत काढीत आहेस. तू गणपती व सरस्वती यांना ब्रह्माच्या पंक्तीत बसविलेस. त्याचप्रमाणे संत वर्णनामध्ये स्तुतीच्या रूपाने एकाग्रता प्रकट केलीस. त्यानंतर कुल व कुलदेवता यांच्या वर्णनामध्ये जी कथा सांगितलीस, ती ऐकताच मनातील चिंता दूर झाली. संतचरणी जो सद्भाव तो ब्राह्मणाविषयी प्रकट केलास,
तू स्तवनाने संतांना संतुष्ट केलेस, तेव्हा तुझी वाणी धन्य धन्य होय. तुझे सद्गुरू श्री जनार्दन स्वामी स्वतःच तुझ्या मुखाने बोलत आहेत. तुझे शब्द ऐकताच आम्हाला एक होऊन पडली. तुला प्रेमाने भरते आले आहे, पण विवेकाने मन आवरून पुढील कथेचे निरूपण करण्यास निश्चयाने आरंभ कर. त्यावेळी एकनाथ म्हणाले, खरेच मी हा भाव विसरलो होतो. आपण आठवण केलीत, यासाठी मी तुमच्या चरणावर पूर्ण विश्वास ठेवला आहे. जेथे जेथे काही उणीव दिसेल तेथे तेथे ती आपण पूर्ण करावी. ग्रंथार्थसिद्धीस नेऊन मला सज्जनामध्ये मान्यता द्यावी. तेव्हा ते म्हणाले की शाब्बास, हे कविश्रेष्ठा, तू फार चांगला आहेस. या ग्रंथाचा इतिहास तू उत्तम तऱ्हेने प्रकट केलास. आता तू संस्कृत श्लोकांवर टीका करण्यास आरंभ कर. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी त्यांच्या पाया पडलो आणि म्हणालो की आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथेचा प्रस्तावना करीत आहे. नैमिष अरण्यामध्ये सुतशौनकादिकांना मागील कथासंदर्भ येणेप्रमाणे सांगत आहेत. धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.